प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचं स्वागत होईल। साहेबांचं स्वागत करण्यासाठी नांदेड उत्तर विधानसभा प्रमुख भारतीय जनता पार्टी मिलिंद भाऊ देशमुख सुहास पाटील यांना मी विनंती करतो त्यांनी आदरणीय खासदार साहेबांचं स्वागत करावं। आदरणीय खासदार साहेबांचं स्वागत होत आहे। यानंतर मराठी पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार गोवर्धनजी बियाणे यांचं स्वागत होईल। ज्येष्ठ पत्रकार आणि भाजपाचे प्रवक्ते प्रल्हाद उमाटे यांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय गोवर्धनजी बियाणे यांचं स्वागत करावं। यानंतर भाजपा महिला आघाडीच्या कार्यकारिणी सदस्य चैतन्य बापू देशमुख नको कित्येक अनुभव या ठिकाणी आपल्याला साहेबांच्या माध्यमामधून त्या ठिकाणी येताना आपण बघितलेले आहेत। मग ते सुखाचे प्रसंग असो दुःखाचे प्रसंग असो, पण आपल्याला माहिती आहे की चिखलीकर साहेब म्हणजे आपलं एक हक्काचं व्यासपीठ आहे की साहेबांकडे गेल्यानंतर आपल्याला कुठंतरी आधार मिळणार आहे, कुठंतरी आपलं काम होणार आहे, ही बाजू आवर्जून आपण सगळेजण पाळता आणि त्याच पद्धतीनं आदरणीय साहेब आपल्या सगळ्यांची कामं करण्यासाठी त्याच ठिकाणी प्रयत्नशील असतात। मग त्यामध्ये कोविडचा काळ असेल किंवा आपली सुखदुःखाचे अनेक प्रसंग असतील, त्या प्रसंगाला फक्त प्रोफेशनल न राहता एक कुटुंबातील सदस्य म्हणून आपला एक भाऊ म्हणून त्यांनी निश्चितच आपल्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी येण्याची भूमिका आणि आपल्याला सहकार्य करण्याची भूमिका त्या ठिकाणी केलेली आहे। मी माझ्या मागच्या वर्षीच्या सुद्धा प्रास्ताविकामध्ये सांगितलं होतं की कित्येक वेळेला आपल्या मनासारख्याच बातम्या पेपरला येतात, असं कधी होत नसतं। पण आपले कितीही चांगले संबंध चिखलीकर साहेबांशी असले तरी नाईलाज असतं किंवा काही गोष्टींमुळे आपण त्यांच्या बातम्या विरोधात सुद्धा देत असतो, पण त्याचा पण स्वीकार एका मोठ्या मनाने चिखलीकर साहेब त्या ठिकाणी करतात असं मला वाटतं। त्यामुळे आपण बघितलं असेल की म्हणजे तुमचं एक कार्य सोडून सुद्धा एक मित्र म्हणून ते मोठ्या मनाने त्या गोष्टीचा स्वीकार करतात आणि त्यामध्ये सुधारणा करण्याचा सुद्धा निश्चित असा प्रयत्न ते त्या ठिकाणी करत असतात। आपण बघितलं असेल की पत्रकारांचा सन्मान करणं म्हणजे फक्त एक कार्यक्रम नसून ती आपल्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचं साहेबांचं एक मानस आहे आणि त्यामुळे ते या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केला आहे असं मला वाटतं। साहेब आमदार असताना खूप छोटीशी गोष्ट आहे, ती फार मोठी गोष्ट नाही। अधिवेशन काळामध्ये नागपूरला ज्या ज्या वेळेला साहेब गेले त्या वेळेला पत्रकारांना म्हणून त्या ठिकाणची जी प्रसिद्ध मिठाई आहे म्हणजे ती संत्रा बर्फी आपण ज्याला म्हणू, आठवणीने प्रत्येक अधिवेशनाला पत्रकार मित्रांसाठी साहेब आवर्जून घेऊन येतात। खूप छोटी गोष्ट होती, पण तिथे जाऊन पत्रकार मित्रांची आठवण राहणं आणि त्यांच्यासाठी एवढा प्रवास करून ते घेऊन येणं, यामागे आपण समजू शकतो की साहेबांचं आणि तुमचं नातं किती दृढ नातं आहे हे मला या ठिकाणी आवर्जून आठवलं म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न केला। दीपावली निमित्त सुद्धा आपल्याला साहेब दर दीपावलीला शिर्डीला जातात आणि शिर्डीला गेल्यानंतर तिथली जी साईबाबांची डायरी असते ती डायरी सुद्धा आपल्याला एक प्रसाद स्वरूप साहेब त्या ठिकाणी देण्याचा निश्चितच प्रयत्न करत असतात। ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत। एखादं गिफ्ट दिल्याने साहेब मोठे होणार नाहीत, तुम्ही घेतल्याने फार मोठे होणार नाहीत किंवा लहान होणार नाहीत, पण यामागचं प्रेम आणि यामागचा स्नेह हा निश्चितच खूप वेगळा आहे, मला आवर्जून सातत्याने जाणवतं आणि म्हणूनच मला या ठिकाणी त्याचा आवर्जून उल्लेख असा आपल्यासमोर करावासा वाटला। आणि सातत्याने होणार असलेल्या आपल्या काही सूचना असतील, म्हणजे काही वेळेला साहेबांचा एक स्वभाव आहे की स्वतः जरी एखादी गोष्ट करत असले तरी पण ते ज्येष्ठ पत्रकार मंडळींचा संपादकांचा त्या ठिकाणी सल्ला आवर्जून घेत असतात की यामध्ये आपल्याला काय बदल करणं आवश्यक आहे किंवा कुणाला या कार्यक्रमाला आपण आवर्जून बोलवलं पाहिजे आणि अशा अनेक गोष्टी साहेब कायमच त्या ठिकाणी विचार विनिमय करून
त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असतात. कितीही टीका झाल्या, कितीही साहेबांवरती बोलण्यात आलं, मग ते विरोधात असेल काय याला कधी न जुमागता सातत्याने जनसंपर्कात राहणं हे साहेबांनी पसंत केलं. सातत्याने नांदेडच्या विकासाच्या संदर्भातले प्रश्न लोकसभेमध्ये मांडण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे असंच मला या ठिकाणी वाटतं. कारण आपण बघितलं असेल की विकासाचे कित्येक मुद्दे हे सातत्याने साहेब मांडत असतात. मग त्यामध्ये आदरणीय साहेब त्याचा उल्लेख करतीलच, पण आपण बघितलं असेल की रेल्वेचा नांदेड देगलूर बिदर रेल्वेचा जो खूप मोठा प्रलंबित प्रश्न होता तो जवळपास 2354 कोटी रुपयाचा प्रश्न साहेबांच्या माध्यमामधून त्या ठिकाणी मार्गी लागलेला आहे. 750 कोटी रुपये जो आपल्या महाराष्ट्र सरकारचा जो वाटा होता तो सरकारने या ठिकाणी उचललेला आहे आणि निश्चितच हे कार्य हा सुद्धा प्रोजेक्ट निश्चितच जलद गतीने त्या ठिकाणी पार पडेल यात काही शंका वाटत नाही. वैद्यकीय पंतप्रधान सहाय्यता निधीमधनं ज्यांना ज्यांना वैद्यकीय गरज होती अशा सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून जवळपास 1,85,00,000 करण्याचा निश्चितच आपला मानस त्या ठिकाणी असणार आहे. अनेक गोष्टींचा ओवाळ न करता आपण पत्रकार बंधू कायमच साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि साहेबही आपल्या सुखदुःखामध्ये या ठिकाणी उपस्थित असतात. मी खऱ्या अर्थाने सूर्यकांत आंटी यांचं खूप मनपूर्वक आभार व्यक्त करणार आहे, कारण माझी मनापासूनची इच्छा होती की आदरणीय आंटींनी या कार्यक्रमाला आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने पत्रकारांचा सन्मान म्हणजे आंटींचा सन्मान या ठिकाणी झाला तर त्या एक नेत्या तर आहेतच, पण त्याबरोबर एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांचा सन्मान आपला प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी झाला याचा विशेष आनंद मला या ठिकाणी वाटतो. कारण मला माहिती आहे की महिला म्हणून काम करत असताना समाजामध्ये किती अडचणी येऊ शकतात आणि किती अडचणी येतात, पण त्यावेळेला त्यांनी पत्रकारिता एक संपादिका म्हणून काम केलं आणि मला वाटतं की नांदेड जिल्ह्यात आज सुद्धा आपण बघितलं असेल तर इथे सुद्धा बघा की एकही महिला पत्रकार या ठिकाणी आली नाही. त्यामुळे त्यांनी त्या काळामध्ये एक पत्रकार म्हणून जे एक आपलं स्थान बुलंद केलेलं आहे आणि त्या स्थानावरती आणि त्यांनी त्याबरोबर लोकसभा गाजवली आहे, विधानसभा गाजवली, एक मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी त्यांच्यातला एक पत्रकार कायम जागा ठेवून समाजाच्या दृष्टीला आणि समाजाला एक वाचा फोडण्याचं काम, समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं. मी मनपूर्वक आदरणीय सूर्यकांत आंटींचा आभार मानते. आदरणीय किन्हाळकर काका हे तर कायमच आम्हाला मार्गदर्शन करत असतात, त्यांचंही मनपूर्वक आभार व्यक्त करतो, मनापासून स्वागत करू आणि निश्चितच यांच्या दोघांमुळे सुद्धा अजून नांदेड जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल ही आशा या ठिकाणी व्यक्त करते आणि आपलं सहकार्य, आपलं प्रेम या ठिकाणी साहेबांच्या पाठीशी उभं राहावं ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून माझं लांबत चाललेलं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.